संपर्क प्रमुख आहेत सुनील शिंदेजी, सगळे जुने नवे शिवसैनिक, असं एक वेगळा प्रवाह त्या जिल्ह्यामध्ये आता सुरू होतो। निवडणुका आता कोणत्याही नाही आणि शिवसेना विरोधी पक्षात असताना सुद्धा एक महत्त्वाचा राजकीय आणि सामाजिक कार्यकर्ता त्या भागातला आपल्याकडे येतोय, हे अत्यंत महत्त्वाचं आहे। त्या काळामध्ये उद्धव साहेब लोकसभेच्या काळामध्ये एक निर्भय बनवचा उत्तम कार्यक्रम आपण केला होता। सगळ्यात मोठी सभा त्या निर्भय बनव कार्यक्रमाची नगरला किरण काळेने केली, तेव्हा माझ्या त्यांच्याकडे लक्ष गेलं की इतकी मोठी, आणि त्यानंतर मला वागळ्यांचा फोन आला होता की अप्रतिम सभा या लोकांनी केली, मोठी, सगळे त्यात एकत्र होते। आज त्यांचं आपल्याकडे आपल्या कुटुंबात शिवसेनेचं स्वागत होत आहे। मी उद्धवजींना विनंती करतो की त्यांनी शिवबंधन त्यांना बांधून आपल्याकडे प्रवेश द्यावा। या तर ठाकरेंच्या शिवसेनेत काँग्रेसच्या किरण काळेंचा सध्या पक्षप्रवेश होतोय। उद्धव ठाकरे यांच्याकडून त्यांना शिवबंधन बांधल्या जात आहे, त्यामुळे अहमदनगरमध्ये ही एक नवी घडामोड आपल्याला पाहायला मिळते। माफ करा, अहिल्यानगर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत सध्याचा हा पक्षप्रवेश आपण पाहतोय। किरण काळे यांनी ठाकरे गटात प्रवेश केलेला आहे, शिवबंधन बांधून त्यांचा पक्षप्रवेश संपन्न झाला आहे। ती शिवसेना नाही आहे, ती त्यांची गद्दार सेना आहे, त्याच्यामुळे गद्दार सेनेत गेलेल्यांबद्दल मी काय बोलत नाही। आगामी काळात मोठी जबाबदारी देण्यात येईल का किरण काळे? येईल ना। बघा, मोठी जबाबदारी म्हणजे असं आहे की एक विशेष तुम्हाला मानावंच लागेल की तसं पाहिलं तर त्यांच्या लेखी शिवसेनेला त्यांनी संपवलं असं त्यांना वाटतं, तरी सुद्धा आज माझ्यासोबत माझी जुनी माणसं ज्यांना कदाचित मी काही देऊ शकलेलं नाही, आणि हे संपूर्ण राज्यभर आहे। काल परवाकडे तर मला उत्तर प्रदेशमध्ये तिथल्या शिवसैनिकांचे पण फोटो आले, तेही तिकडे बैठका घेतात आता मशाल घेऊन। तर ही सर्व मंडळी माझ्यासोबत आहेत, त्याच त्यांचं म्हणजे त्यांची निष्ठा तर आहेच, आणि आज किरणजींसारखे एक चांगले लढवय्ये कार्यकर्ते हे शिवसेनेत येत आहेत। जबाबदारी आता हीच आहे की एकूण हा जो काही अंधाधुंद कारभार राज्यातच आहे त्यांना दूर करून पुन्हा एकदा आपलं खरं हिंदुत्व म्हणा, आपलं राष्ट्रीयत्व म्हणा, यांचं रक्षण करणं। आज जनतेची जी काही गाऱ्हाणी आहेत, व्यथा आहे, त्यांना फसवलं गेले निवडणूक काळामध्ये, अनेक रेवड्या उडवून त्यांना फसवलं गेलं, आता त्या रेवड्या उघड्या पडायला लागल्या। तर त्यांना त्यांच्या आयुष्यात सुखाचे समाधानाचे क्षण आणून देणं ही मोठी जबाबदारी सगळ्यांची आहे। हिंदुत्वाच्या नावाखाली आपण हिंदुत्वाचा उल्लेख केला, नगर शहरामध्ये हल्ली हिंदुत्वाच्या नावाखाली विशेष धर्माच्या लोकांना टार्गेट केलं जात आहे, किंवा विरोधकांच्या अतिक्रमणांच्या नावाखाली त्यांची दुकानं तोडली जात आहेत। अशा वेळी काय सांगाल तुम्ही या परिस्थितीबद्दल? एकेकाळी नगरमध्ये शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून नगरला ओळखलं जातं। आज गाडगे बाबा त्यांचं पण हो स्मरण करायला पाहिजे, कारण आता त्याच्यावरनं परत परवाच झालेलं आहे, अभिवादन कधी करायचं, श्रद्धांजली कधी व्हायची। तर गाडगे बाबांनी जे सांगितलं ना की धर्म हा जगायचा असतो, सांगायचा नसतो, आणि खरा धर्म हा मी मुख्यमंत्री असताना गाडगे बाबांनी जो ज्या दशसूत्री सांगितलेल्या तो खरा धर्म। अगदी छत्रपती शिवाजी महाराज दुसऱ्या धर्माचा द्वेष करा असं शिकवलेलं नाहीये। जे या देशाला आपला मानतात ते आपले, आणि तसं बघायला गेलं तर आता मी तुमच्यासमोर मोठं भाषण देऊ शकेन की ज्यांनी हा धर्माचा सगळा खेळखंडोबा केलेला आहे त्यांचं राजकारणापुरतं अगदी बोलायचं झालं तर मुस्लिम प्रेम कसं आहे ह्याचे सुद्धा दाखले मी फोटोनिशी तुम्हाला देऊ शकतो। अगदी काल परवापर्यंत मोदीजींचे थोरले बंधू का धाकटे बंधू, ते कोण बंधू आहेत ते त्यांनी दाखवलेलं आहे, त्यांच्याबद्दल मोदीजींनी फार आपुलकीने आणि प्रेमाने ट्विट केलेलं आहे। तर अशी ही सगळी निवडणुकीसाठी जी काही धर्मांधता माजवत आहेत, हा काय आपला धर्म देशाला चांगल्या दिशेने नेईल असं मला नाही वाटत। त्यांचं रक्षण करणे हे यांचं हिंदुत्व आहे का? माणिकराव कोकाटेंचं रक्षण करणं, धनंजय मुंडेंचं रक्षण करणं, आता सुद्धा तुम्ही बघितलंय ते न्यू इंडिया
बँक ती बुडालेली आहे, ती कोणाच्यामुळे बुडालेली आहे, ह्यांचं रक्षण करणं हे भाजपचं हिंदुत्व आहे का? म्हणजे नेमकं जसं मी म्हटलं ना की माझ्या हिंदुत्वाची काहीतरी व्याख्या व्यवस्थित आहे, भाजपच्या हिंदुत्वाची व्याख्या काय, आणि मग तुम्ही करा ना काय करायचं. माणिकराव कोकाटेंच्या बाबतीत न्यायालयाचा आदेश आल्यानंतर सुद्धा बघा, राजीनामा घेता जात नाही. नार्वेकर असं म्हणतायत विधानसभेचे अध्यक्ष की माझ्या हातात अजून प्रत आलेली नाहीये. बरोबर आहे. आता न्यायालयाने सुद्धा तत्परता दाखवण्याची गरज आहे. आमच्या बाबतीमध्ये न्यायालयाचा निकाल होऊन गेले तरी सुद्धा तो लागतोय. 2-2, 3-3, 4-4 न्यायाधीशांची झाली तरी सुद्धा तो निकाल लागलेला नाहीये. या बाबतीत निकाल लागलाय तर किमान ती प्रत तरी सन्माननीय नार्वेकरांच्या हाती द्यावी अशी जर का कोणी मागणी केली तर त्याच्यात गैर काय. आणि एवढे जर का हे न्यायालयाच्या निकालाच्या प्रतीचा जर सन्मान राखणार असतील तर त्यांनी आमच्या बाबतीत जो काही न्याय राखला किंवा न्याय दिला त्याला न्याय असतील तर आत्ताचं हे म्हणजे सगळं विचित्रच चाललेलं आहे. सर 2 मर्सिडीज दिल्या की पदं मिळायची, 2 मर्सिडीज दिल्या की पदं मिळायची असं वक्तव्य नीलम गोऱ्हेंनी आता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये केलेलं आहे आणि आपल्यावर थेट आरोप केलेले आहेत. साहित्य संमेलनात साहित्य संमेलनात ठाकरेंच्या राजकीय मुलांना मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं असं त्यांचा. ठीक आहे, दाखवा ना मर्सिडीज दाखवा. जाऊ दे, हे सगळी गैरगुजरी लोक आहेत, त्यांच्याकडे मी काही लक्ष देत नाही. एक महिला म्हणून आदर जरूर आहे, पण राजकारणात त्यांनी त्यांचं चांग भलं केलेलं आहे, ते तसंच राहू. येत्या 3 तारीखला बजेट सेशन सुरू होत आहे. नाही, त्यांना असं विचारा, माझा एक प्रश्न मी माफ करा. त्यांना 4 वेळा आमदार केलाय उद्धव साहेबांनी, त्यांनी किती मर्सिडीज दिल्या? त्यांना उद्धव साहेबांनी आमच्याकडल्या महिला आघाडीचा विरोध असताना 4 वेळा विधान परिषदेचा आमदार दिलाय, उपसभापती केलं. त्यांनी 8 मर्सिडीज दिल्यात का असेल तर त्या पावत्या वगैरे घेऊन आव्यात त्यांनी का? बजेट सेशन सुरू होत आहे, विरोधक म्हणून विरोधी पक्ष नेते पदासाठीचं काय पत्र वगैरे? ठीक आहे ना, बघू. किरणजींचा प्रवेश आणि त्यानिमित्ताने माझे सगळे अहिल्यानगरची पदाधिकारी इकडे आलेत. एक प्रवाहाच्या विरुद्ध पोहणं नाही मी म्हणत, तर चुकीच्या दिशेने चाललेला प्रवाह योग्य दिशेने वळवण्यासाठी सगळे एकत्र, त्याच्याबद्दल मी त्यांचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. दरम्यान लाडकी बहीण योजनेचे म्हणजे देशभर राज्यभरामध्ये करण्यात आला, मात्र आता आपण बघतोय की त्यांना मर्सिडीज देणारे आरोप करणार आहेत ना, त्यांना म्हणा लाडक्या बहिणीला पैसे का नाही मिळाले ते बघा ना. स्वतः मर्सिडीज मधून फिरतात पण लाडक्या बहिणी का उपाशी राहिल्यात? उद्या एकनाथ शिंदे आणि जाऊ द्या.